बुद्धाचं मुख्य तत्त्वज्ञान काय आहे? मी 3-4 तुम्हाला मुद्दे सांगितले. दैवीवाद सोडला, अंधश्रद्धा सोडली, विज्ञानवादावर आधारित बौद्ध धम्म आहे. रागाग्नी, लोभाग्नी, द्वेषाग्नी सोडून बौद्ध धम्म अतिशय प्रज्ञाशील करुणा या तत्वाने आचरण करणारा आहे. हे बौद्ध धम्माचे खास वैशिष्ट्य आहेत. ज्याच्याही नंतर रागाग्नी, लोभाग्नी, द्वेषाग्नी सोडला आणि माणूस आचरण करू लागलं तर बौद्ध धम्माची संकल्पना, बौद्ध धम्माची व्याख्या अशी आहे की माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे. तुम्ही म्हणाल मग आपण माणसाने माणसाशी माणसासारखे वागावे तर इतर धर्माचे लोक माणसासारखे वागत नाहीत काय? तुम्हाला वाटते का ते लोक माणसासारखे वागतात? अंगावर कपडे आहेत आमच्यासारखेच, खातात पितात आमच्यासारखंच, मोलमजुरी करतात आमच्यासारखंच, नोकरी करतात आमच्यासारखंच, मात्र तो माणूस विचारानं शुद्ध नाही. आमचा धम्म वैचारिक शुद्धता शिकवते. त्यांच्या मनामध्ये काय आहे? राग आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, याला वाईट त्याला वाईट त्याला वाईट म्हणणं आहे, चोरी करून आपलं पोट भरा अशी आज्ञा त्यांना सांगितलेली आहे. आमच्या धम्माने हे काहीच सांगितलेलं नाही. आमच्या धम्माने सांगितलं स्वतः कमवा आणि स्वतः खा. आणि ते आचरण कसं असलं पाहिजे? सम्यक दृष्टी, सम्यक वाचा, सम्यक आजीविका, सम्यक कर्मांत आणि सम्यक समृद्धी ह्या पद्धतीने जायचं. सांग कितीही कमवायचं आणि ते कमी पडलं तर लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या, चोरी करायची, मारामारी करायची आणि लोकांचं चोरू चोरू आणायचं. हे बौद्ध धम्मामध्ये तत्त्वज्ञान नाही. आणि म्हणून बौद्ध धम्म अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असा आहे, अतिशय खास असा बौद्ध धम्म आहे. आणि म्हणून हे आचरण करण्यासाठी बुद्ध धम्माने शिकवलं. अशा वैशिष्ट्य बौद्ध धम्मामध्ये बाबासाहेबांनी आम्हाला आणून ठेवलं. कसं होतं त्यांचा तत्त्वज्ञान, त्यांचे धर्मग्रंथ, त्यांचं साहित्य कसं होतं हे सगळं साहित्य बाबासाहेबांनी वाचलं. 13 ऑक्टोबर 1935 साली येवला मुक्कामी बाबासाहेब आंबेडकरांनी यांच्या जाचाला कंटाळून, यांच्या अनन्य छळाला कंटाळून बॅरिस्टर ऑफ लॉ झालेले बाबासाहेब, या देशात शिक्षण नव्हतं, परदेशात जाऊन त्यांना शिकावं लागलं. बॅरिस्टर ऑफ लॉ म्हणजे 32 डिग्र्या घेतलेल्या बाबासाहेबांना सुद्धा अहो एका विहिरीचं पाणी पिऊ दिलं नाही लोकांनी, जवळ बसू दिलं नाही लोकांनी. एवढं मोठं पद त्यांच्याकडे, मिलिटरी ऑफ सेक्रेटरी त्या सयाजीराव गायकवाडाच्या ठिकाणी, तर त्यांना दुरून पाणी देण्याचं काम इथल्या समाजव्यवस्थेनं केलं. अतिशय विकृत अशी संस्कृती या ठिकाणी नांदत होती. आणि म्हणून बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956ला या सगळ्या तत्त्वज्ञानाचा, या सगळ्या धर्माच्या विद्येचा, इथे असणाऱ्या सगळ्या पौराणिक